नेमकं दडलंय तरी काय? देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वयाच्या 74व्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा सुपूर्द केला। खरं पण राजीनामा देण्यामागे खरंच कारण आरोग्याचंच होतं का? राजकीय वाद होता? या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून धनखड यांना एक फोन कॉल आला होता आणि त्यानंतर वादविवादाला सुरुवात झाली। या कॉल नंतर जगदीप धनखड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचा समज आहे। केंद्र सरकार आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यातील वादविवाद स्पष्टपणे उघड झाले नसले, काही जुन्या वादातून धनखड यांनी राजीनामा फक्त आरोग्याच्या कारणाने देण्यात आल्याचे मान्य करणे कठीण आहे। धनखड हे संविधान आणि संसदीय प्रक्रिया यांचे कट्टर संरक्षक होते। अशा नेत्यांनी अचानक आरोग्याचं कारण देऊन राजीनामा देणे हे पचवणे अशक्य आहे। आता एकच प्रश्न पडतो, राजीनाम्याच्या आड नेमकं लपलंय तरी काय?